सगळ्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे, त्याच्यामुळे आपण ते असं कट करू शकतो. Therefore, remaining terms are x plus 5 square root of x square minus 7 plus square root of 25 minus x square and remaining terms 2x plus 4. आता इथे आपल्याला एक रिझन लिहावं लागतं, कारण आपण x minus 4 x minus 4 कोड करू शकलो. आणि लिमिट काय आहे, x टेन्स टू 4 आहे, म्हणजे एक्सची व्हॅल्यू ही जवळजवळ 4 आहे, 4 आहे, पण ती इक्वल टू 4 नाही. त्यामुळे इथं आपल्याला असं एक रिझन लिहायचं आहे. आपण हे कट जे करू शकलो, डिलीट करू शकलो, कशामुळे, तर ॲज एक्स टेन्स टू 4 बट एक्स इज नॉट इक्वल टू 0, असं आपल्याला हे रिझन लिहावं लागेल, कारण लिहावं लागेल. त्याच्यानंतर इथं आपल्याला परत ह्याचे फॅक्टर पाडून किंवा रॅशनलाइज मेथडनी काढायची काही गरज नाही आहे. आता काय करायचं, डायरेक्ट आपण इथं एक्स इक्वल टू 4 ठेवू शकतो, कारण एक्स स्क्वेअर मीन्स 16 मायनस 7. इथे सुद्धा आपल्याला एक्स स्क्वेअर म्हणजे 4 स्क्वेअर 25 मायनस 4 म्हणजे इथे 0 0 येणार नाही आहे. आणि इथे सुद्धा एक्स प्लस 5 आहे, म्हणजे 4 प्लस 5 9. इथे सुद्धा 4 प्लस 4 8. तर त्यामुळे आता आपण इथे डायरेक्ट एक्स इक्वल टू 4 व्हॅल्यू टाकू आणि आन्सर काढू. 4 प्लस 4 स्क्वेअर रूट ऑफ 4 स्क्वेअर मायनस 7 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 25 मायनस 4 स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू 4 प्लस 4. आता एक कॅल्क्युलेशन करू. इथे 4 प्लस 5 आहे, 4 प्लस 5 4 प्लस 5 9. 4 स्क्वेअर मीन्स 16 मायनस 7. 25 मायनस 4 स्क्वेअर 16 डिवायडेड बाय 2. 4 प्लस 4 इंटू 8 9. 16 minus 7 is 9. And square root of 9 plus 25 minus 16. 25 minus 16 is also 9. Square root of 9 divided by 2 into 8. 2 into square root of 9 means 3. 3 plus 3 divided by this 9. 2 into 8. 9 into 6. 3 plus 3 6 divided by 2 into 8 equal to 2 3 जा 6. 9 into 3 divided by 8. 9 into 3 27. 9 3 27. 27 भागिले 8. Answer is 27 upon 8. 27 डिवायडेड बाय 8. 27 भागिले 8. 27 भागिले 8.